मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसाने जे आहे ते दडी मारलेली आहे आणि त्याचा परिणाम थेट सोयाबीन आणि कपाशीच्या पिकावर झालेला आहे। मागील 8 ते 10 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जे आहे ते पावसाने दांडी मारली आहे। त्यामुळे पेरणी केलेलं शेत जे आहे ते पाण्यासाठी तहानलेल्याचं आपलं दृश्य सध्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांचं पीक अद्यापही निघालं नाही, परंतु ज्या भागामध्ये पीक निघालेलं आहे, छोटं छोटं पीक कोंब ज्या ठिकाणी निघालेलं आहे त्या ठिकाणी पावसाची दमदार पावसाची जी आहे ती अपेक्षा आपल्याला सध्या शेतकऱ्यांच्या वतीने पाहायला मिळत आहे। तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी यावर्षी कर्ज काढून का होईना आपल्या शेतामध्ये पिकाची लागवड केली, परंतु पावसाने दांडी मारलेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास केवळ 35% शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या 35% पेरणी झालेल्या आहेत। अजूनही जर आपण पाहिलं तर जवळपास 65% शेतकऱ्यांची पेरणी अद्यापही बाकी आहे। पेरणी जर वेळेत झाली नाही तर उत्पादनात जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे। जी मुदत असते पेरणीसाठी त्या मुदतीत शेतकऱ्यांनी पेरणी करणे आवश्यक असते, परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची पेरणी केव्हा करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। लाखो रुपयांचं बियाणं सध्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नेऊन टाकलेलं आहे, परंतु पावसाने दडी मारलेली आहे। त्यामुळे पेरणीचा खर्च निघणार, पेरणीचा खर्चही वाया जाणार असल्याचं जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे ज्या पद्धतीने पावसाने दडी मारली याचा परिणाम जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांवर होतोय। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे। मागील 2 दिवसात विदर्भामध्ये तब्बल 5 शेतकऱ्यांनी जे आहे ते आपली जीवनयात्रा संपवली आणि त्याला कारणीभूत आहे की विदर्भात पावसाने मारलेली दडी। त्यामुळे पावसाकडे जे आहे ते सध्या शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत, आभाळाकडे डोळे लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरणी तर केलेली आहे, परंतु पाऊस नसल्यामुळे पेरलेलं शेतात बियाणं उगवणार का असा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे। विदर्भात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर कपाशी आणि सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं। मी सध्या याच सोयाबीनच्या शेतामध्ये, त्यामुळे या शेतातल्या पिकाला देखील सध्या पावसाची प्रतीक्षा आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।